मी जेव्हा नाटक सिनेमातनं काम करतो तेव्हा माझी एक जरी एंट्री असेल किंवा माझं एखादं जरी वाक्य असेल किंवा एखादी जरी इकडून तिकडे ट्रान्झिशन असेल तरी मी दिसतो. पण त्या गर्दीत एवढा कोलाहल होता कालच्या कागलच्या, खरंच म्हणजे माझ्या उंचीमुळे कदाचित असेल किंवा ते लोक सगळे जे काय रामदास सरांनी ज्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीनं बाहेर घेऊन आले कारण इतक्या मोठ्या संख्येचा जो गराडा होता, जो राडा होता, त्यातनं पॅडी दादांना बाजूला घेऊन सुरक्षितरित्या येणं हे काय सोपं काम नव्हतं. महाराष्ट्र यांच्यावर एवढा प्रेम करतो. आम्ही जिथं जातो तिथं यांच्यावर प्रेमाचा वर्षाव लोक येऊन सगळ्या वयोगटातले इरिस्पेक्टिव्ह ऑफ ज्याला म्हणतो ना, वय, कास्ट, क्रीड, एज, जेंडर हे सगळं सोडून लोक यांच्यावर प्रेम करताना आम्ही बघतो. त्यामुळे आम्हाला त्यात आपल्याला हा कॉन्फिडन्स होता की ती लोक तुम्हाला काही हार्म नाही होऊ देणार. नक्कीच. मला कोणी काही धक्काबुक्की केली नाही. फक्त त्यांच्या गोंधळात आम्ही थोडंसं लडखळलो, इकडे तिकडे धक्का लागला, पण आम्ही सुखरूप त्यातनं बाहेर पडलो आणि संदीप सरांनी व्यवस्थित तिथनं बाहेर काढून गाडीत मला डंप केलं आणि गाडी पळवली आणि आम्ही पुढे हायवेला येऊन थांबलो होतो. आत्ता पॅडी दादानं जे टेक्निशियन्सचा उल्लेख केला त्यातल्या एकाच्या हातात कॅमेरा आहे, कृष्णा खापरे आता करतोय, आणि दुसरे हे आमचे डॉक्टर आसिफ आहेत. आसिफ हा वन मॅन आर्मी आहे. ट्रॉली तोच करतो, जिमी तोच करतो, सगळे म्हणजे तो काहीही करू शकतो. कॅमेराचा जादूगार आहे तो. त्याचा जो बघितला कागलचा मी तर आतमध्ये चेपलं एकदम आणि पॅडी दादा थांबा 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 बोलतोय आणि ते निघाले. मी पण थोडंसं कटोबस घेतलं आणि मी पण आणि खापरे कुठे आहे चल चल आपण निघालो, गाडीत बसलो, डायरेक्ट हायवेला निघून गेलो. मुद्द्याचं बोला कार्यक्रम घेऊन आपण आता 7 दिवसापासून महाराष्ट्रात फिरतोय. हा आपला पहिला सीझन आहे आणि याच्यामध्ये आत्ता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरला. तुम्ही काल कागलमध्ये काय झालं ते पाहिलं असेलच. आणि सगळ्यांना चिंता होती की पॅडी दादा त्या गर्दीत कुठं दिसत नव्हता काही वेळासाठी. तर त्यामुळे आपण पॅडी दादाला विचारूया, दादा तुम्ही सुखरूप आहात का नाही हे तुमच्या सगळ्या फॅनला जाणून घ्यायचं. नाही, नक्की मी सुखरूप आहे. खरं तर म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही जेव्हा नाटक सिनेमा करतो तेव्हा तू कुठे दिसलासच नाही सिनेमात किंवा तू कुठे दिसलासच नाही नाटकात. पण मी जेव्हा नाटक सिनेमातनं काम करतो तेव्हा माझी एक जरी एंट्री असेल किंवा माझं एखादं जरी वाक्य असेल किंवा एखादी जरी इकडून तिकडे ट्रान्झिशन असेल तरी मी दिसतो. पण त्या गर्दीत एवढा कोलाहल होता कालच्या कागलच्या की खरंच म्हणजे माझ्या उंचीमुळे कदाचित असेल किंवा ते लोक सगळे जे काय सगळं म्हणजे आमचा सी असतो पहिले सी, आणि मग तो सी आवळत 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 माणसांचा एक नुसता एक ठिपका, मोठा ठिपका असा दिसतो होतो खरं तर. आणि मग लोक म्हणजे लिटरली म्हणजे त्यानंतर त्यांचं भान राहत नाही की बाबा आपण मुद्द्याचं बोलायचं सोडून ते खूपच पर्सनल काही गोष्टी त्यांच्या जे कोण नेते आहेत मंडळी त्या ह्याच्यावर जातात. पण मी आत्ता आजचा 7वा दिवस आहे. आम्ही मला वाटतं ठाण्यापासून सुरुवात केली. ठाण्यातल्या त्या एक बाई मला अजूनही आठवत आहेत. त्या खूप कणखरपणे म्हणजे शिंदेसाहेबांच्या पक्षातल्या त्या होत्या आणि एकदम खूप ठामपणे कणखरपणे त्यांच्या आवाजातले जे एखाद्या नेत्यासाठी ज्या काबिलियत असतात त्या त्यांच्याकडे होत्या. आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला यावेळचं विधानसभेचं तिकीट मिळायला पाहिजे. त्या बिचारे खुश झाल्या असतील नक्कीच, पण ते अगदीच मनापासून ती एक रिॲक्शन होती. तशाच पद्धतीनं काही अपंग मंडळी भेटले किंवा काही तरुण मंडळी आम्हाला भेटते. खूप छान पद्धतीनं मंडळी त्यांचे मुद्दे मानतात. नुसतंच म्हणजे जरी त्या पक्षाचे ते लोक असतील तरी पण खरंच तिकडे काय विकास झालेला आहे, काय विकास व्हायला हवा या मुद्द्यावर लोक बोलत आहेत. आणि ही मतं खरं आत्ता आपल्या प्रेक्षकांपर्यंत जाणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्या रूपानं आपल्या नेत्यांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून त्या जेव्हा त्यांची संधी येईल किंवा ते आमदार होतील, खासदार होतील, तेव्हा ते त्या पद्धतीने त्यांच्या विभागात तसा विकास घडवून आणतील. बरं पॅडी दादा, आता तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या नाटकांसाठी, सिनेमांसाठी इतकी वर्ष तुम्ही काम करताय, इतके वेगवेगळ्या भागात म्हणजे देशात परदेशात तुम्ही फिरलात. न्यूज चॅनलसोबतचा हा तुमचा पहिलाच अनुभव आहे. तर तो अनुभव म्हणजे नेमकं काय, कसा वेगळा वाटतोय काही तुमच्या नेहमीच्या याच्यापेक्षा? नाही, नक्कीच. आत्तापर्यंत जो आम्ही नाटक सिनेमा किंवा जो काय केला तो आमच्याकडे स्क्रिप्ट असतं रेडी आणि मग ते स्क्रिप्ट आम्ही घेतो, मग आम्ही त्याचं पाठांतर करतो, मग त्याचे रिहर्सल्स करतो आणि मग ते तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. इकडे नो रिहर्सल्स, नो मॉक, नथिंग डुईंग.
म्हणजे संदीपजी मला इंट्रोडक्शनचं जो सुरुवातीची ओपनिंग लिंक असतात ती फक्त एक 4-5 वाक्यांची देतात, एक्सटेम्पो मला जे काय सुचतं ते मी बोलतो आणि नंतर म्हणजे नुसतं आपण फिरत राहायचं असतं. खरं तर म्हणजे एखादा अँकरने म्हणजे प्रश्न विचारायला पाहिजेत की हे काय झालं, ते काय झालं, ह्याचं काय झालं. पण इकडे मला प्रश्न विचारण्याची म्हणजे काय मुभा नाहीपेक्षा मला ती वेळच येत नाहीत, कारण ऑलरेडी तिथल्या तिथल्या मंडळी एवढे चार्ज असतात की त्यांचे प्रश्न तयार असतात आणि ते विरोधातली लोक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात, सत्ताधारी परत त्याचं उत्तर देतात आणि मग नंतर त्यांना एक काउंटर असतो की ह्या गोष्टी तुम्ही केल्यात त्या कुठे गेल्या, ह्याच्या अगोदर तुमचं सरकार होतं त्याचं काय झालं, ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोप त्यांच्यामध्ये होत असतात. त्यामुळे मला आत्तापर्यंत जी स्क्रिप्टची मला सवय होती ती कदाचित माझी जाईल की काय मला भीती वाटायला लागली आहे ह्या शोच्या निमित्ताने. पण खूप वेगळेपणा मला या शोमध्ये अगदीच बघायला मिळतो, कारण खूप जवळनं कधी म्हणजे काही लोक खूप विनोदी कमेंट करतात आणि पण तिथं मला हसता येत नाही, कारण तिथं खूप कधी एखाद्या नेत्याबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल ते खूप त्यांचं दिलखुलास एकदम बोलतात, कधी खूप हसू येतं चटकन. पण तिथं आपला हा प्लॅटफॉर्म असा आहे की जिथं तुम्हाला चटकन रिॲक्ट होता येत नाही, तर त्यामुळे खूप कंट्रोल करावं लागतं आणि खूप मजा येते मला पण. बरं, आता आपण हा जो असा एखादा शो असतो तो ज्यावेळेस आपण बाहेर घेऊन जातो त्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती आपले जे स्थानिक रिपोर्टर प्रतिनिधी आहेत ते ज्या पद्धतीनं तिथं सगळी तयारी करून ठेवतात त्याच्यावर आपला हा शो खरं तर डोलारा सगळा अवलंबून आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलं की ठाणे ते म्हणजे बारामती, इंदापूर एका दिवसात आपण जयदीप भगत तिथं तुम्ही त्याला नेहमी पाहता बारामती आणि फलटणचं रिपोर्टिंग करताना इंदापूरचं, तर जयदीपनं ज्या पद्धतीने आम्ही एका दिवसात 3 मुद्द्याचं बोला करू शकलो असं नियोजन त्याने केलं. आता आपण कोल्हापुरात आहोत, इथं विजय केसरकर आहे, तर त्याला तुम्ही पुरापासून थंडी ऊन वाऱ्या पावसात वेगवेगळ्या ठिकाणी पार कुठलं वादळ होतं विजय ते त्याच्यातही आपण त्याला पाहिलेलं आहे, निसर्ग वादळात पण आपण त्याला पाहिलेलं आहे. त्याने पण इथं खूप कागल आणि आत्ता कोल्हापूर इथं दसरा मैदानात एक चांगला कार्यक्रम झाला. तर ह्या कागलच्या बद्दल विजय तू खूपदा अशी परिस्थिती हँडल केली आहेस, पाहिली आहेस जवळून, पण काल तुला त्या 15-17 मिनिटापर्यंत असं वाटलं होतं का की हे एकदम फ्यूज असं उडेल म्हणून? खरं तर ज्यावेळी कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी 13-14 मिनटं असं वाटलं की हा कागलचा जो शो आहे तो फ्लॉप होतोय की काय, आणि त्याच्यानंतर एखादा असा स्पार्क उडावा अशा पद्धतीने ते एकमेकाच्या अंगावरती धावून जायला लागले. आणि जे टी व्हीवर आपण जे व्हिडिओ बघितले, जे व्हिज्युअल्स बघितले, ते अगदी आमचे जे कॅमेरामॅन आहेत दोन्ही यांनी अगदी काही मिनटं म्हणजे 1 ते 1.5 मिनटामध्ये, आसिफ आहेत, कृष्णा आहेत, त्यांनी 1-1.5 मिनटामध्ये ते टिपलेले सगळे हे होते. आणि ही सगळी टीम आहे ती, कारण ही सगळी मुंबईहून बाहेरून आलेले आहेत, त्यांना स्थानिक लोकांची चेहरेपट्टी माहिती नाही किंवा त्याही ओळखत नाहीत, त्यामुळे हे पहिल्यांदा गाडीमध्ये जाऊन बसले आणि मग मी ह्या दोन्ही जे गट आहेत त्या दोन्ही गटांना बाजूला करायला मी त्यांच्या मध्ये गेलो. तोपर्यंत माझ्या समोर 3-4 खाली पाडलं, आणि म्हणजे हे कुठेही टी व्हीवरती दिसत नाही, जे मी बघितलं तिथं 3-4 खाली पाडलं, एकमेकाच्या अंगावरती पडले, एकमेकांना बुक्क्या मारू लागले, असं हे सगळं तिथं चित्र खरं तर त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यानंतर पोलीस 1-2 मिनिटामध्ये आले आणि हे केले. त्याच दरम्यान तिथं जे बांधकाम चालू होतं तिथल्या विटा गेल्या, फोडल्या, एकमेकांच्या अंगावरती मारायला सुरुवात केली. 4-5 दुचाक्या आहेत ते त्या ठिकाणी खाली पडल्या. नाही, कारण आजच हा सगळा एपिसोड पण आपला आज येतो, त्यामुळं हे सगळं हँडल करणं ही या टीमनं खूप खतरनाक होतं ते सगळं हँडल करणं, कारण आपलं सगळं इक्विपमेंट सांभाळायचं होतं. आपले पॅडी दादा यांना रामदास सरांनी ज्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीनं बाहेर घेऊन आले, कारण इतक्या मोठ्या संख्येचा त्या गराडा होता, जो राडा होता, त्यातनं पॅडी दादांना बाजूला घेऊन सुरक्षितरित्या येणं हे काय सोपं काम नव्हतं, ते एक टास्क होता. जसा बिग बॉसमध्ये टास्क होता तसा तो एक टास्क तसा टास्क होता, आणि तो संदीप सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलाय. त्यामुळं आज हा शो देखील आपल्या सगळ्यांच्या समोर येईल संध्याकाळी. तर म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं तिथलं सगळं. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल आम्ही पॅडीदादासोबत बोलताना एक वाक्य कायम आमच्या दोघांच्याही मध्ये जे आलं की ह्यांना पण असा कॉन्फिडन्स होता की महाराष्ट्र यांच्यावर एवढा प्रेम करतो, आम्ही जिथं जातो तिथं यांच्यावर प्रेमाचा वर्षाव लोक येऊन सगळ्या वयोगटातले, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ज्याला म्हणतो ना, वय, कास्ट, क्रीड, एज, जेंडर, हे सगळं सोडून लोक यांच्यावर प्रेम करताना आम्ही बघतो. त्यामुळे आम्हाला पॅडीदादा आपल्याला हा कॉन्फिडन्स होता
की ती लोक तुम्हाला आपल्याला काही हार्म नाही होऊ देणार. नक्कीच नक्कीच म्हणजे ते प्रेम नक्कीच लोकांचं आहे. म्हणजे जरी काही त्यांच्यातले पर्सनल काही गोष्टी असतील पण त्याच्यामध्ये आम्हा मंडळींना म्हणजे आमची सगळी टेक्निशियन्स आणि मी स्वतः आम्ही जिथे होतो तर ते आमच्या खातर आलेले असतात की आपल्याला काहीतरी ABP माझाची मंडळी आलेली आहेत, त्यांचं अँकरिंग कोण करतं पॅडी कांबळे. तर इटसेल्फ चॅनलवर माझ्यावर लोकांचं खूप प्रेम आहे. त्यामुळे आम्हाला तसं काहीच हार्म होऊ देणार नाहीत याची आम्हाला खात्री होती आणि तेच तिथंही झालं. त्यामुळे आम्हाला कोणी काही धक्काबुक्की केली नाही. फक्त त्यांच्या गोंधळात आम्ही थोडंसं लडखळलो, इकडे तिकडे धक्का लागला पण आम्ही सुखरूप त्यातनं बाहेर पडलो आणि संदीप सरांनी व्यवस्थित तिथनं बाहेर काढून गाडीत मला डंप केलं आणि गाडी पळवली आणि आम्ही पुढे हायवेला येऊन थांबलो होतो. आत्ता पॅडी दादानं जे टेक्निशियन्सचा उल्लेख केला त्यातल्या एकाच्या हातात कॅमेरा आहे, कृष्णा खापरे आता करतोय आणि दुसरे हे आमचे डॉक्टर आसिफ आहेत. हा सगळ्यात सीझन कॅमेरामन आहे. आसिफ आणि मी 2009 पासनं असे शो करतोय. आमची ही 4थी इलेक्शन आहे. आसिफ हा वन मॅन आर्मी आहे. ट्रॉली तोच करतो, जिमी तोच करतो, सगळे म्हणजे तो काहीही करू शकतो. कॅमेराचा जादूगार आहे तो. आसिफ 4थी इलेक्शन ही तुझी ABP माझाचा तू सगळ्यात सीझन्ड कॅमेरामनपैकी एक आहेस. तुझा कसा अनुभव होता? कागलचं पण थोडक्यात सांग ना, कसं वाटलं तुला ते तुझ्या हातातला कॅमेरा डळमळताना पाहिला आहे आम्ही. नाही, पहिल्यांदा आपण 2009 पासून हा सीझन करतोय. सर्व ठिकाणी काहीतरी गोंधळ झालंच आहे. कधी दुसरा अँकर, कधी दुसरा अँकर, कधी अँकर चेंज झाले पण आपण चेंज झालं नाही कधी. पण अशा ठिकाणी खूप आपल्याला म्हटलं. पण कालचा जो बघितला कागलचा मी तर आतमध्ये चेपलं एकदम आणि पॅडी दादा थांबा 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 बोलतोय आणि ते निघाले. मी पण थोडंसं कटेबस घेतलं आणि खापरे कुठे आहे चल आपण निघालो, गाडीत बसलो, डायरेक्ट हायवेला निघून गेलो. तर अशा पद्धतीनं म्हणजे कारण यांच्यावर पण भरपूर ती जबाबदारी असते. तर आता पॅडीदादा हे जे सगळ्यात महत्त्वाचं यांनी सांगितलं ना की त्याच्यावर ती जबाबदारी, त्याच्या हातातला कॅमेरा आपण बघितला, ते जे दृश्य दिसत आहेत ना ते सगळे डळमळत आहेत आणि असे शो त्यांनी खूपदा केलेले आहेत. तर आसिफ तुम्हाला ज्या पद्धतीनं फॉलो करतो ते तुम्ही बघितलं. कमाल आहे कारण आसिफ हा इतका हुशार कॅमेरामन म्हणजे लाईव्हमधले. कारण बाकी आम्ही टेलिव्हिजन किंवा फिल्मचं शूटिंग करतो तेव्हा एक फिक्स ब्लॉक लावलेला असतो. मग कॅमेराच्या पद्धतीनं ॲक्टर्सना अरेंज व्हावं लागतं. इथे तसं नसतं. इथे जसा ॲक्टर जातो किंवा जिथं अँकर जातो तिथं जाऊन तो त्याला त्या पद्धतीनं तो फॉलो करतो आणि तसा तो 2 शॉट असेल, त्या समोरच्या माणसाचा क्लोज असेल तो लावतो. मला चांगलं आठवतं आहे की म्हणजे माझ्या इथं कानाजवळ कॅमेरा होता आणि हाशिबने एका मोमेंटला एक समोरचं जो कार्यकर्ता होता त्या माझ्या हातातलं माईक घेऊन त्यांना बोलायचं होतं असं. त्याने तो इकडे क्लोज करून फक्त हातावर तो क्लोज घेतला होता कॅमेरा. आणि तो हुशार आहे, त्याला माहिती आहे कधी कुठला शॉट लावायचा आहे, कधी कुठला शॉट घ्यायचा आहे आणि काय कुठे थांबलो तर मला काय अँगलने करेक्ट शॉट मिळेल. त्यामुळे ह्या टेक्निशियन मंडळींचं खरंच कौतुक आहे. उद्या आपल्याला म्हणजे माणसांना काय झालं तर थोडीशी चिकटपट्टी काहीतरी बँडेज करून आपल्याला नीट होता येईल. पण एकदा इक्विपमेंटला काय झालं ना की ते डायरेक्ट फेकून द्यायला लागतं आणि ते डायरेक्ट नवीन घ्यावं लागतं. सो माणसांपेक्षा म्हणजे माणसं जेवढी महत्त्वाची आहेत तेवढंच इक्विपमेंट्स पण खूप महत्त्वाचे आहेत. माईक असेल, कॅमेरा असतील. पण ही मंडळी खूप छान पद्धतीने ते सगळं हाताळतात, हँडल करतात आणि अगदी व्यवस्थितपणे जे शॉट्स हवेत ते आपल्याला मिळवतात आणि ते तुमच्यासमोर आणून ठेवतात. आणि या टीमचा महत्त्वाचा सदस्य राहतो. आता आसिफला ज्यांनी एकदम विश्वासानं ज्याचं नाव घेतलं, सुचवलं तो म्हणजे कृष्णा खापरे. तर ही पडद्यामागची मंडळी आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस पडद्यावर तुम्ही एखादी चांगली गोष्ट बघता ना तर त्याचं जितकं श्रेय पडद्यावरच्या लोकांना असतं तितकीच मेहनत आणि तितकंच श्रेय या लोकांना जातं. कृष्णा, तुझ्यासाठी हा अनुभव म्हणजे आपण पहिल्यांदाच असं पद्धतीचा शो करतोय बाहेर. तुझा अनुभव कसा होता पॅडीदादासोबत जाणं, महाराष्ट्रात आत्तापर्यंत आपण जे फिरलो त्याचा? दादांबरोबर हा पहिलाच म्हणजे दादांना आम्ही विचारलं की दादा तुम्ही न्यूज चॅनलचं कधी काम केलं का? ते नाही बोलले. तर ह्या गोष्टी म्हणजे आम्ही तर नेहमी ह्या सर्व भानगडीत असतोच, त्यामुळे आम्हाला ह्या सर्व माहिती आहे की काय कुठे होतं, काय होऊ शकतं वगैरे. आणि आता तू जे ते एक कुठलं तर ते सिंगल स्टँड घेऊन तू वरतून असं ड्रोन सारखं जे व्ह्यूज दाखवतोस तर ते कसे येत आहेत तुला शॉट? ते काल पण तू एकदम विहंगम दृश्य दाखवायचा प्रयत्न केलास त्या सगळ्या कागलचा. कारण ते गर्दी असली की आपल्या साहिटीचे सर्व लोक असल्यामुळे मग ते पुढे काय होतंय ते आपल्याला दिसत नाही, म्हणून ते कॅमेरा मग वरती करून तो सर्व पूर्ण टॉप शॉट दिसतो की म्हणजे काय होतंय काय नाही हे असतं.
आता ही लोक आणखी एक सांगायचं म्हणजे की सगळे काही हे वन मॅन मारा, मी तुम्हाला म्हणलो तसं हे दोघंही तशा पद्धतीचंच काम करतात की आम्ही तरी वेळेवर तिथं जाणं किंवा काही मिनिटं आधी जाणं असं आपण करतो पॅडेदादा, पण आसिफ, कृष्णा, आपल्यासोबत आपले ड्रायव्हर पण आहेत, तर ही मंडळी आधी तिथं कार्यक्रमस्थळी पोहोचतात. अगोदर जाऊन सगळं अरेंजमेंट करणं आणि लोकांना अरेंज करणं तिथं व्यवस्थित, बरं जे बोलणारे आहेत त्या लोकांना व्यवस्थित प्लेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी ही मंडळी करत असतात. आम्ही आपलं येतो, कारण मग तिथे मग बाकी गर्दी होते म्हणून थोडंसं आम्ही उशिरा येतो. कट टू कट सगळी तयारी केलेली असते, आमचं जे काही ओपनिंग लिंक्स वगैरे असतात ते आम्ही करतो आणि मग कार्यक्रमात सुरुवात करतो. पण ह्या मंडळींची मेहनत खरंच खूप जास्त आहे आणि याचं क्रेडिट त्यांना द्यायलाच हवं. बरं, आता आणखी एक खूप महाराष्ट्रभर जो प्रश्न विचारला जातो, जेव्हापासून लोकांना कळलं की पॅडीदादा मुद्द्याचं बोला घेऊन महाराष्ट्रात फिरतो वेगवेगळ्या जिल्ह्यात, ते म्हणजे पॅडीदादा सूरजला भेटला का, पॅडीदादा सूरजला भेटणार आहे का, पॅडीदादा ते डीपीची भेट झाली का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पॅडीदादाच्या तोंडूनच तुम्ही ऐका. खरं तर ह्या सगळ्या गोंधळात प्रायोरिटी ऑब्वियस, मी काय यांना भेटायला आलेलो नाही आहे किंवा मी काय पिकनिकवर नाही आहे. प्रायोरिटी हे आपलं शूटिंग करणं आहे. या शूटिंगमधनं जो काय वेळ मिळेल तो मी त्या मंडळींना फोन करतो किंवा काय. आम्ही अगदी बारामतीत होतो, तर बारामतीत असूनसुद्धा आमचं त्या दिवशी 3 एपिसोड्स काढायचे होते, तर त्यामुळे म्हणजे आम्ही बारामती, इंदापूर आणि फलटण अशा 3 ठिकाणी, त्यामुळे ॲक्च्युअल शूटिंग, प्रवास या सगळ्या गोंधळात ते मॅनेज होणं कठीण होतं. मग सूरजच्या फोनवर मी टचमध्ये होतो, त्याला फोन केला, पण मी त्याला सांगितलं, मित्रा मी आहे आत्ता इथे, पण मला खरंच खूप इच्छा असूनसुद्धा मला तुझ्या गावात येता येत नाही, कारण टाईमचं जे आपलं प्लॅनिंग होतं ते जरा गंडलं असतं. काल रात्री आम्ही कोल्हापुरात आलो आहोत आणि कोल्हापुरातला तुमचा DP म्हणजे आता अख्ख्या महाराष्ट्राचा झाला आहे तो खरं तर DPचा फोन झाला की दादा तू कोल्हापुरात आहेस असं कळलं, कुठं आहेस तू, घरी येऊन जा. कारण त्याच्या बाबांवर विशेष प्रेम आहे माझं, कारण त्यांना मी बिग बॉसमध्ये भेटल्याच्या नंतर म्हणजे खूपच हळवा झालो होतो. तर म्हटलं की अरे मी अशा ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो आहे, तो तू ये. मग त्याच्या मित्रांसोबत आला. काल खूप गप्पा मारल्या आम्ही, म्हणजे बिग बॉस संपल्याच्या नंतर आमचं बोलणं पण झालं नव्हतं, आम्ही काल भेटलो, खूप छान गप्पा झाल्या आणि मग पप्पांशी बोलणं झालं. मग त्यांनी गळ घातली की जेवायला यायचं. तर आत्ता हे शूट संपून आम्ही तिकडे इचलकरंजीला त्याच्याकडे जेवायला जाणार आहोत आणि जेवढं शक्य होईल तेवढा रॅपो किंवा त्यांना कनेक्ट ठेवायचा प्रयत्न करतोय. पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा खास त्यांच्यासाठी भेटायला येईल, कारण आत्ता इथं मात्र कामाची प्रायोरिटी आहे, काम होणं पहिलं गरजेचं आहे. म्हणजे बघा, ही आपल्या ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे की DP आणि पॅडीदादाची भेट झाली आहे आणि आता पुन्हा ते एकत्र जेवायला सुद्धा भेटणार आहेत. दुसरा पॅडीदादा, शेवटचा हा प्रश्न म्हणजे आपण या भागात आहोत, साहजिकच इथं चांगली मंदिरं आहेत, देवळं आहेत, धार्मिक पर्यटन पण खूप जोरात इथं चालतं. भाविक आपण बघतोय, काल शिरोळ दत्तवाडीला आम्ही गेलो होतो, आज अंबाबाईचं दर्शन घेतलं. तर ह्या परिसरात हे दर्शन घेताना या वेगवेगळ्या मंदिरामध्ये ते फिलिंग तुझं कसं होतं? नाही, ते तर फिलिंग कमाल आहे, कारण मी याच्या अगोदर काही वर्ष, साधारण एक 5-8 वर्षांपूर्वीचा पॅडी कांबळे खूप वेगळा होता. तो आस्तिकही नव्हता, तो नास्तिकही नव्हता, पण म्हणजे देऊळ दिसलं की आपसूक हात जोडले जायचे, विशेष प्रयत्न नसायचे देवासाठीचे. पण गेल्या काही वर्षांपासून विशाखा सुभेदारच्या मी संपर्कात आल्याच्यानंतर आम्ही एक शो करत होतो, त्याच्यानंतर आम्ही आता नाटक करतो आहे, तर थोडंसं अध्यात्माचं आवड लागलेली आहे, त्याचा छंद लागलेला आहे, त्याची चटक लागली आहे आणि त्याच्यामुळे रोज काही गोष्टी करणं देवाच्या, आणि मग जेव्हा तुम्ही काहीतरी देता तेव्हा देव आपल्याला देतो, असं ते गिव्ह अँड टेक दोन्ही बाजूने असतं. काल आमचं शूट वाडीचं म्हणजे जयसिंगपूरचं शूटिंग संपल्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की इथंच नरसोबाची वाडी आहे तर आपण जायचं का, तर गाडी जशी वळली तर मला माहीत नव्हतं की आपण तिकडं चाललो आहे आणि मला इतकं गंमत वाटली की आपण दत्त महाराजांकडे चाललो आहे. आणि मग ते कसं असतं, माझ्या इच्छा खूप होती, मला माहीत नव्हतं, पण मग देव तुम्हाला बोलावून घेतो, ये इथे शरण राहा मला आणि सगळे आशीर्वाद घेऊन जा. त्याच पद्धतीनं आज कोल्हापुरात आम्ही आहोत. सकाळीच उठल्या आम्ही आंघोळ बिंघोळ करून 8 वाजता तयार होऊन 8:30 वाजता आम्ही देवीच्या मंदिरात होतो, महालक्ष्मीच्या मंदिरात होतो. खूप छान दर्शन झालं, खूप आशीर्वाद तिचे घेतलेत. आणि मी माझा म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणता येईल की मी देवाकडे गेल्याच्या नंतर ना मला काही सुचत नाही त्याच्याकडे काय मागायचं, कारण त्याला तर सगळं माहिती आहे, त्याने काय दिलं आहे सगळा हिशेब त्याच्याकडे आहे, कारण तो एक मोठा CCTV आपला जो आहे तो सगळं बघत असतो. आपण कितीही कुठल्या गोष्टींपासून हे आडोशाला राहून करतो, ते आडोशाला राहून करतो. बऱ्याचदा आपण ती म्हणतो की मांजराला वाटतं की आपण डोळे मिटून दूध पितो तर कोणाला दिसत नाही, पण एक CCTV कॅमेरा देवाचा आहे, तो बसलेला आहे, तो व्यवस्थित सगळं कॅप्चर करत असतो आणि तो सगळ्या गोष्टींचा हिशेब लिहून ठेवत असतो. त्यामुळे सकाळीच छान दर्शन झालं
आणि कालचा जो कागलचा प्रसंग झाला त्यातनं आपण जे काही सुखरूप निघालो मी समजतो की त्या दर्शनामुळेच आपण दत्त महाराजांनी आपली तिकडे रक्षा केली आहे. त्यामुळे मी आत्ता प्रॉपर आस्तिक माणूस आहे आणि मी देवाला मानणारा माणूस आहे आणि मी देवाच्या शरण आहे. त्याच्यामुळेच मला वाटतं जे काय आत्ता पॅडी कांबळे आज मी वेगवेगळ्या शोजमधनं कामं करतो आहे ते त्यांनीच दिलेल्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी देवाचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असाच राहावा आणि तो असाच सदैव पुढे राहील. आपण मुद्द्याचं बोला हा शोसाठी असंच फिरत राहणार आहोत आणि अशाच आणखी इंटरेस्टिंग गोष्टी पॅडीदादाचे अनुभव आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. आपल्या पुढच्या टप्प्यावर आपण आता जाणार आहोत. तिथं कदाचित आपण ज्यावेळेस पहिला ब्रेक घेऊ दिवाळीच्या आधी त्यावेळेस आपण पुन्हा एकदा पॅडीदादाशी बोलायचा प्रयत्न करूया. तोपर्यंत पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.